मित्रांनो, आज आहे रविवार आणि आम्ही आज ठरवले अल्ट्रा ट्रेकला जायचं. म्हणून सकाळीच आम्ही बाईक घेऊन चाललोय खिरुश्वर गावामध्ये. खिरुश्वर गावामध्ये बाईक पार्क करून तिथून आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हे आहेत आमचे गाईड आणि त्यांच्यासोबत आम्ही चाललोय. हे 5 जण. तर चला त्यांच्या मागे मागे. गुलाबी रंगाची ही बघा रानफुले किती सुंदर दिसतात आणि हा छोटासा धबधबा मन आकर्षून घेतोय. आजचा हा अल्ट्रा ट्रेक हा खूपच छान होणार आहे. परंतु माझी चप्पल पण तुटलेली आणि आता मी बिना चप्पलाचा बिना सॅन्डलचा अल्ट्रा ट्रेक पूर्ण करणार आहे. आणि आता ही बघू शकता किती सुंदर व्हाईट फुलं आणि इथून पुढे आपण जर नजर टाकली तर आपल्याला दिसतोय काळू वॉटरफॉल. आणि काळू नदीवरचा हा सगळ्यात उंच असा वॉटरफॉल आणि पर्यटकांच्या आवडीचं किंवा आकर्षण म्हणजेच हा काळू वॉटरफॉल. आणि हा काळू वॉटरफॉल बघण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी येत असतात. तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. आणि आता आम्ही जवळ 1 तासाचा प्रवास केला आहे. मस्त सेल्फी वगैरे घेऊन आता आम्हाला लागली भूक. आता आम्ही करतो जेवण. या जेवायला आम्ही घरूनच डबे घेऊन आलो आणि आता आम्ही जेवतो. आणि शेंगदाण्याची चटणी आणली आहे आणि आलू पराठा. नाही काय होत नाही. झाडाच्या वेल्याचा झोका करून आम्ही खूप मज्जा केली. इथे हा आमचा मित्र सागर बनकर हा मस्त झोके घेत आहे. आणि इथून पुढे पुन्हा आम्ही प्रवास सुरू केला अल्ट्रा ट्रेक साठी. आपला जिथं 2 तासाचा प्रवास, 2 तास त्या पाण्यामध्ये एन्जॉय. आणि असं करून आम्ही थकून भागून परतीच्या प्रवासाला निघालो. प्रत्येकाचे चेहरे सुकलेले होते आणि आता घरी जायची आम्हाला घाई झाली होती. पोटात कावळे पण कोकत होते आणि उशीर झाल्यामुळे तिथले नाश्त्याची दुकानं पण बंद झाली होती. परंतु आम्ही भेळ घेऊन आलो होतो म्हणून आता आम्ही भेळ खातो. या भेळ खायला संपूर्ण ट्रेक होतोपर्यंत पाऊस आला नाही आणि शेवटी जाता जाता पाऊस शेवटी आलाच आणि आम्ही पावसामध्ये भिजलो. रेनकोट छत्री असल्यामुळे जरासा वाचलो. परंतु आमचा असा हा अल्ट्रा ट्रेक खूपच छान झाला आणि तिथल्या अनेक आठवणी आम्ही घेऊन चाललेलो होतो. दमून भागून थकून गडद धुक्यातून थोड्या पावसातून हिरव्यागार गवतातून काळ्या नितळ खडकावरून सगळे अनुभव घेऊन चाललेलो होतो. आणि चप्पल नसल्यामुळे माझ्या पायाची पार अक्षरशः लाही झाली होती. परंतु ट्रेकिंगचा आनंद हा वेगळाच असतो आणि आपण सर्व काही आपली दुःख वगैरे विसरतो आणि आपण या निसर्गाच्या सानिध्यात रमून जातो. आणि तुम्ही पण अशाच या अल्ट्रा ट्रेकला नक्की भेट द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. बाय.